नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.3चे आपण आतापर्यंत 7 प्रश्न सोडविलेले आहेत। त्या सर्व प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8वा आणि 9वा प्रश्न सोडविणार आहोत। सोडूया। प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म। पहिला प्रश्न √98 डिवाइडेड बाय √2। तर आता आपण असं लिहू शकतो, √98 ह्या साईनऐवजी आपण अपॉन आणि डिनॉमिनेटरला हे √2 बरोबर आहे। म्हणजे स्क्वेअर रूटचं साईन या नंबरला आहे आणि 2ला पण स्क्वेअर रूटचं साईन आहे। दोघांनाही म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही नंबरला स्क्वेअर रूट असल्यामुळे आपण काय करू, दोन्ही एकाच स्क्वेअर रूटमध्ये घेऊ। याचा अर्थ असा होतो, म्हणजे 98 स्क्वेअर रूटमध्ये आहेत आणि 2 पण स्क्वेअर रूटमध्येच आहेत। आता आपण हे काटाकाटी करू। 49 आन्सर येईल। 2ने 98ला डिवाइड केल्यानंतर 49 आन्सर येईल। मग साईन असंच राहील आणि 49 बरोबर आहे। 49 स्क्वेअर रूट कशाचा आहे, 7चा आहे। म्हणजे आन्सर काय येईल आपलं, 7। नेक्स्ट येथे मित्रांनो 125 स्क्वेअर रूटमध्ये आहेत डिवाइडेड बाय √50 बरोबर आहे। आता आपण दोन्ही नंबर एकाच साईनमध्ये ॲड करू। आता आपण काटाकाटी करू किंवा फॅक्टर काढू। 125चे फॅक्टर काय येतील, 5 × 5 × 5 बरोबर आहे। आणि 50चे 2 × 5 × 5 ही काटाकाटी होईल। 5 5 कॅन्सल, 5 5 कॅन्सल। मग काय राहील, 5/2 स्क्वेअर रूटमध्ये 5/2 हेच येईल आपलं आन्सर। नेक्स्ट येथे स्क्वेअर रूट ऑफ 54 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 27। आपण एकाच स्क्वेअर रूटमध्ये हे दोन नंबर ॲड करू। 27ने डिवाइड करता येईल 54ला 2चा बरोबर आहे। 27 2 54 म्हणजे आन्सर येईल आपलं √2। नेक्स्ट चौथा प्रश्न आहे, डिवाइडेड बाय √5। 310 स्क्वेअर रूटमध्ये आणि डिवाइडेड बाय √5। आपण असं लिहू शकतो, दोन्ही एकाच साईनमध्ये 310 आणि 5। आता 5ने आपण या नंबरला डिवाइड करू। आन्सर काय येईल, स्क्वेअर रूट 5 सख 30 एक राहील, 5 2 10 म्हणजे 62। आन्सर येईल स्क्वेअर रूटमध्ये 62। नेक्स्ट येथे मित्रांनो रॅशनलाइज दी डिनॉमिनेटर, म्हणजे डिनॉमिनेटरचे आपणास रॅशनलायझेशन करायचं आहे। म्हणजे रॅशनल नंबर डिनॉमिनेटरला आला पाहिजे। आता येथे काय आहे, सर्व डिनॉमिनेटरला हे काय आहेत, इरॅशनल नंबर आहेत। तर आपणास ते रॅशनल नंबर कन्वर्ट करायचे आहेत। तर आपण एक पहिला प्रश्न आहे 3/√5। √5 हा कसा आहे आपला, √5 हा इरॅशनल नंबर आहे। जर ह्या √5ला जर आपण पुन्हा √5ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल आन्सर, म्हणजे 5 × 5 25 होतील स्क्वेअर रूटमध्ये बरोबर आहे। आणि आन्सर 5 येईल आपलं। म्हणजे इरॅशनल नंबरला त्याच इरॅशनल नंबरने आपण मल्टिप्लाय केलं तर आपण 5 काय आहे, मग आता 5 हा आपला रॅशनल नंबर आहे। 5 रॅशनल नंबर आहे बरोबर आहे। म्हणून आपण जो डिनॉमिनेटर आहे त्याच डिनॉमिनेटरने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करू। आता येथे डिनॉमिनेटरला काय आहे, √5, त्यामुळे आपण काय करू, 3 × √5 न्यूमरेटरला √5ने मल्टिप्लाय करू आणि हे √5 × √5 बरोबर आहे। आता मग हे आपण सॉल्व करू। आता
√5 इंटू √5 म्हणजे आपण दोघांनाही मल्टिप्लिकेशन आहे आणि दोन्ही रूट साईनमध्ये आहेत, त्यामुळे आपण असं लिहू शकतो 5 इंटू 5. बरोबर आहे. म्हणजे असं येईल 5 इंटू 5 25 होईल. 25चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपणास 5 असते, म्हणजे 3 5 आणि हे 5. हा 5 आलेला आहे. हा काय आता डिनॉमिनेटर कसा झालेला आहे आपला रॅशनल नंबर आलेला आहे. 5 आपण काय करतो नंबर लाईनवर इंडिकेट करू शकतो, त्यामुळे हा नंबर कसा आहे आपला किंवा 5/1 असं लिहिलं तरी हा कसा येतोय रॅशनल नंबर होऊन जातोय. पण येथे काय होतं सुरुवातीला डिनॉमिनेटरला √5 हा आपला इरॅशनल नंबर होता. म्हणजे आपण आपलं फायनल आन्सर काय आलेले 3 इंटू √5 आणि डिनॉमिनेटरला 5 आलेले. येथे √5 होते, आता डिनॉमिनेटरला काय आलेले आहेत 5. म्हणजे ह्या इरॅशनल नंबरचं आपण रॅशनलायझेशन केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे डिनॉमिनेटरचं आपण रॅशनलायझेशन केलेलं आहे. आता नेक्स्ट पाहू आपण 1/√14. तर आता डिनॉमिनेटर किती आहे √14. मग आपण याही नंबरला म्हणजे न्यूमरेटरला √14 मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटरलाही आपण √14 मल्टिप्लाय करू. हे आन्सर काय होईल √14च होतील. हे काय होईल हे पहा √14 इंटू √14 म्हणजे आपण याचा डायरेक्ट आन्सर 14 लिहू शकतो. कारण काय होते 14 इंटू 14 बरोबर आहे आणि स्क्वेअर रूट. आता याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 14च येईल. बरोबर आहे. किंवा 14 इंटू 14 म्हणजे 14चा काय होईल स्क्वेअर होईल. स्क्वेअर आहे आणि पुन्हा स्क्वेअर रूट आहे म्हणजे हाच नंबर येईल इंटू 14. एकतर डायरेक्ट 14 लिहू शकतो किंवा 14 इंटू 14 किंवा 14चा स्क्वेअर किंवा 14चा स्क्वेअर 196 आहे 196ही लिहू शकतो आपण येथे. आता √14 आणि 196चा स्क्वेअर रूट किती येतो 14. मग आपण 14 लिहिणार. याप्रमाणे नेक्स्ट 5/√7. 5/√7 डिनॉमिनेटर काय √7, त्यामुळे आपण न्यूमरेटरला √7 मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटरला आपण √7 मल्टिप्लाय करू. 7 इंटू आपलं √7 इंटू √7 बरोबर आहे. मग हे काय होईल 5√7 आणि यावेळी आपण डायरेक्ट 7 लिहू शकतो कारण दोन्ही नंबर सारखे आहेत, त्याच्यामुळे स्क्वेअर होईल आणि स्क्वेअर रूट असल्यामुळे हे होईल. किंवा असंही लिहू शकता 7 इंटू 7 म्हणजे 49 होतील. बरोबर आहे. आणि 5√7 49चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपणास 7 असते. हे आन्सर येईल आपलं. नेक्स्ट आपला 6 9 आणि √3. आता डिनॉमिनेटरला 9 इंटू √3 आहे. √3 हा आपला इरॅशनल नंबर आहे. 9ने मल्टिप्लाय पुन्हा करायची गरज नाही, म्हणजे याच नंबरला आपण √3ने मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटर जो आहे त्यास पुन्हा √3नेच आपण मल्टिप्लाय करू. मग हे ॲज इट इज हे 9 √3 इंटू √3 म्हणजे आन्सर एक तर 3 येईल, डायरेक्ट लिहू शकतो किंवा आपण असंही लिहू शकतो इंटू 3 इंटू 3 9 आणि अंडर रूट. बरोबर आहे. 6√3 9 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 येते. बरोबर आहे. आता मग येते 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे वर काय राहील न्यूमरेटरला 2√3 आणि डिनॉमिनेटरला येथे 9 येतील. बरोबर आहे. नेक्स्ट 11/√3 पण न्यूमरेटरला √3ने मल्टिप्लाय करू आणि डिनॉमिनेटरला पण √3ने मल्टिप्लाय करू. आता 11 इंटू √3 आणि डायरेक्ट 3 लिहू शकतो किंवा दोघांचा मल्टिप्लिकेशन 9 होईल.
म्हणजे 11 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 येते. हे येईल आपलं आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.